नमस्कार मंडळी. तर आम्ही महालक्ष्मीवरून दर्शन घेऊन निघालो घरी येण्यासाठी. काशामध्ये आलो आणि आमची गाडीच बंद पडली आणि आम्ही एवढे घाबरलो ना, काही सांगू तुम्हाला. तर आम्हाला ही देवासारखी माणसे भेटली. त्यांनी आम्हाला स्वतःहून विचारलं की काय झालं ताई गाडीला. मेन रोडला लागूनच त्यांचं घर आहे. तर मग त्यांनी ना आपली गाडी त्यांच्या गाडीला बांधली आणि गॅरेजला नेऊन लावली. तोपर्यंत आम्ही ना त्यांच्या घरी बसलो होतो. त्यांच्या ना घरच्या मागच्या बाजूला मोठा तळ आहे. तर त्यांनी ना त्याच्यात मासे पाळले होते, ते काढायला घेतले होते. मग त्यांची मोठी गाडी काढली. 1.5 तास आम्हाला तिथे बसून झाला. नंतरला आम्ही गॅरेजला आलो. गॅरेजला आल्यानंतर गॅरेजवाले गेले होते नमाज पडायला. ते इथे पण आमचा 1 तास गेला. ते आल्यानंतर त्यांनी गॅरेज वगैरे ओपन केलं. मग त्यांच्या कामाला लागले. नशीब काही पुढे काही जाऊन झालं नाही. जे झालं ते इकडेच झालं. आणि हा आहे ना पट्टा तुटला होता गाडीचा, बघू शकता तुम्ही. पण त्याच्यातल्या त्याच्यात आमची एवढी नशीब होती का आम्हाला एवढी भारी माणसे भेटली ना, का त्यांनी आम्हाला एवढी मदत केली ना, काही सांगून. एकतर आम्ही दोघीच होतो. गाडी वगैरे झाली. मग गॅरेजवाल्यांनी ट्राय मारली. मग आम्ही तिथून निघालो, परत त्यांच्या घरी आलो. घरी आल्यानंतर त्यांना भेटलो तर त्या आईने आम्हाला 2 मासे पॅक करून दिले. एवढी भोळी माणसं ना, तर काही सांगू तुम्हाला. त्यांच्यासाठी थंडा आणि नाश्ता घेतला होता, त्यांना दिला आणि त्यांचे एवढे आभार मानले ना मी. आणि मग निघाली जव्हारला येण्यासाठी. दुकानात आल्यानंतर जिजूसाठी आणलेली साक्षीने वस्तू दिली आणि जिजूंनी पण एकदम आवडीने खाल्ली. नंतर मी घरी आले आणि भाई या दोघी एवढ्या खुश झाल्या ना, तर बघू शकता तुम्ही. त्यांना आणलेल्या वस्तू, खेळणी, खाऊ वगैरे दिल्या. तर असा होता माझा आजचा दिवस. पण खूप छान गेला. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय मंडळी.